मी आज तुम्हाला संस्कृती ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. संस्कृती आई. संस्कृती खेळकर मुलगी होती. झोका खेळायला तिला खूप आवडायचा. झोका घेताना तिचे मोकळे केस वाऱ्याबरोबर उडायचे, त्यामुळे तिला खूप मजा वाटायची. संस्कृतीचे केस लांब होते. तिला वेणी घालायला आवडायचे नाही. आई केसांना तेल लावायची. संस्कृती जोराजोरात ओरडायची. आई जबरीने संस्कृतीच्या केसांची वेणी घालायची. वेणी घालण्यासाठी आई रोज हाक मारायची, तेव्हा संस्कृती घरातून बाहेर पडून जायची. केस मोकळे ठेवून इकडे तिकडे उड्या मारायला तिला आवडायचे. मोकळ्या केसांवर सतत हात फिरवायची. तिला मजा वाटायची. आई घट्ट केस बांधून वेणी घालायची, त्यामुळे संस्कृतीला खूप त्रास व्हायचा. आई पुढे तिचे काही चालत नसे. आई आवरून केस बांधायची. संस्कृतीला भीती वाटायची की सगळे केस जातील, टक्कल पडेल, त्यामुळे ती वेणी घालताना आईचा हात झटकायची. आई कामात गुंतली की संस्कृती हळूच वेणी सोडायची आणि मोकळे केस ठेवून सगळीकडे फिरायची. कधी कधी वैतागून आई तिच्या वेणीला लावायची. वेणीची रिबीन सोडून त्याचे फूल बनवायचे. कधी आई तिच्या केसांना क्लिप लावून केस बांधायची. ती केसांची क्लिप काढून त्या क्लिपचा खेकडा बनवायची. खेळायची. कधी कधी त्या क्लिपमध्ये रिबीन अडकवून सगळीकडे ती फिरायची. मोकळे केस ठेवले की आई संस्कृतीला रागवायची. ती आईच्या रागवण्याकडे लक्ष देत नसे, त्यामुळे आई संस्कृतीवर चिडायची. एके दिवशी आई घरातील काम करत होती. खूप उशीर झाला तरीही संस्कृतीचा आवाज येईना. आई संस्कृतीला घरात शोधू लागली. संस्कृतीचे वडीलही घरात नव्हते. संस्कृतीवर वैतागायची. संस्कृतीच्या अवखळपणामुळे आई कधी कधी तिच्याशी बोलत नसे. संस्कृती वडिलांबरोबर बाजारात गेली. तिथे खूप गर्दी होती. बाजारात खूप दुकाने होते. वडिलांनी तिला एका दुकानात नेले. तिचे केस कापण्यास सांगितले. दुकानातील कामगाराने संस्कृतीचे केस छोटे छोटे कापले. संस्कृती व तिचे वडील घरी आले. आई दारातच उभी होती. संस्कृतीने डोक्याला ओढणी बांधली होती. घाल बघू माझी वेणी असे म्हणत संस्कृतीने ओढणी काढली. आईने संस्कृतीकडे पाहिले. काहीही न बोलता संस्कृतीला मिठीत घेतले. दुसऱ्या दिवशी आईने संस्कृतीला जवळ बोलवले. तिला खाली बसवून तिच्या केसांना हळूवार तेल लावले.
आईचा हात अलगद संस्कृतीच्या केसातून प्रेमाने फिरू लागला. तीही कुर्र न करता तेल लावून घेऊ लागली.